एक तर सगळे सोयरे किंवा हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट या सरकारने ताबडतोब मागण्या आमच्या पूर्ण कराव्या. जसं की मागच्या वेळेस शिंदे समिती स्थापन केली. शिंदे समिती स्थापन करताना की शिंदे समितीचं काम काय होतं की आम्हाला मागासवर्गीय सिद्ध करणं, आणि शिंदे समितीने त्यांचं काम केलेलं आहे. त्यांनी आम्हाला मराठा समाजांना मागास सिद्ध केलेलं आहे. त्यांनी 57 लाख नोंदीचा सुद्धा शोध घेतला. 57 लाख नोंदीचा शोध घेऊन त्या नोंदीच्या आधाराने पण आम्ही कुणब्यामध्ये जाऊ शकतो. सरसकट मराठा आणि गॅजेट, हैदराबाद गॅजेट झालं, सातारा गॅजेट झालं, बॉम्बे गॅजेट झालं, याच्या आधाराने सुद्धा आम्ही कुणब्यामधून मोडून ओबीसी मध्ये जाऊ शकतो. पण आता राहिला सरकारचा निर्णय. सरकार हा निर्णय घेत नाहीये. सरकारकडे राहिलाय. आता समितीचं वगैरे काम संपले, पण सरकारला सगळे प्रूफ सापडलेत, सगळं झालंय, तरी बी सरकार दुसऱ्या जातीच्या न मागता काही, मला वाटतं काल परवा 29 जाती ऍड केल्या, त्यांची मागणी सुद्धा नाही. तरी पण मराठा समाज इतका टोकाला टेकलाय, तरी त्यांचे आणि ते ऍड करायला तयार नाहीत. आमचे सगळे प्रूफ आहेत सापडलेले आहेत, तरी बी ते ऍड करायला काही तयार नाहीत. सरकारचं म्हणणं आहे की त्यांनी आरक्षण दिलं, मात्र ते आधीच्या सरकारला टिकवता आलं नाहीये. ते आरक्षण टिकतच नाही मॅडम. म्हणून आम्ही आहे, जे हक्काचं आमचं आहे. तुम्ही उगाच जसं पाटील आमचे म्हणतात, आमची 7/12 इथली आमच्या नावावर आमचं हक्काचं हे सोडलं तर तुम्ही दुसरंच म्हणाले तात्पुरतं हे घ्या, मग दिशाभूल काहीतरी करायची. मागच्या वेळेस तुमचं फक्त आताच्या सरकारवर आरोप आहे की आधी सुद्धा आपले मराठ्यांचे 12 मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांनी पण आरक्षण दिलं नाहीये? आरोप पाहिलं तर आरोप तर प्रत्येकच सरकारवर आहेत, कारण इथं मराठा समाजाची बाजू कुणीच मांडलेली नाही चांगली. पण विषय काय झाला, आता सरकार, आता फडणवीस साहेबांना वाटत असेल की मी एक म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून मला टार्गेट होत असेल, असं अशातलं काय नाही. तुम्ही त्या खुर्चीवर, तुम्ही त्या पदावर आहात म्हणून तुम्हाला बोलत असते. तुम्ही दुसरं कोणी जर असतं, त्यांचं सरकार असतं, आम्ही त्यांना बोललो असतो. याच्यातला असं काही वेगळं काही नाही. तुमचं नाव? माझं नाव गजानन कराळे. आमची 7/12 सभा डिग्रस कराळे, हिंगोली जिल्हा आहे. अजून कोण 10 तर एकच आहे, फक्त मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं. या अगोदर जी मराठ्यांची फसवणूक झाली ती यापुढे होऊ नये, हीच आमची मागणी आहे. आम्हाला सरसकट मराठ्यांना कुणबी मधून आरक्षण हे शासनानं द्यावं. इतके वर्ष का मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही? राजकारणाच्या उपेक्षित राहिला समाज कायम, त्याला इतर समाजापेक्षा वेगळं समजून, परंतु मराठा समाज सुद्धा मागासलेला आहे. तो बऱ्यापैकी समाज हा शेतकरी कष्टकरी आहे, तरी तो उपेक्षित आहे. शेतीच्या ह्याच्यातून त्याची कधीही सुधारणा झालेली नाही. म्हणून आज स्पर्धेच्या युगात बघताना मार्क ज्यादा लागते, आम्हाला पैसे ज्यादा भरावे लागतात, त्याची खंत प्रत्येकाच्या मनात चलते. म्हणून आज प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळावं. अनेकांचं म्हणणं आहे मुंबईकरांना त्रास होतो आंदोलनामुळे. आता एवढी गर्दी आल्यानंतर त्रास होणार आहे, त्याच्याबद्दल आम्ही मुंबईकरांची सर्व मराठी माफी मागतो. आमचा त्यांना त्रास द्यायचा अजिबात उद्देश नाही. आम्ही फक्त सरकारच्या विरोधात इथं आंदोलन करतोय, मुंबईकरांच्या विरोधात अजिबात नाही. मी रणजित जाधव, पंढरपूर बाळवणी गावचा सरपंच. मी आंदोलन करतो अशी मागणी आहे आमची. आम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये आरक्षण लागतंय. पाटलांची तब्येत, मनोज दादा पाटील यांची तब्येत खालावत चाललेली. जर पाटलाच्या तब्येतीला जर काही म्हणजे जीवाला जर काही हानी झाली तर सरकारला सुट्टी नाही. आणि जे आतमधले पिलावळ आहेत का, त्यांना अजिबात सुट्टी दिली जाणार नाही. एक मराठा, एक मराठा. कृष्णा शिंदे पाटील, बीड 07. काय नेमक्या मागण्या आहेत मराठ्यांच्या? आज आमचे नेते मराठा योद्धा, संघर्ष योद्धा मनोज दारांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा, हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे. जे गेल्या 2 वर्षापासून आंदोलन जे चालू आहे, ते सरकारने गेल्या वर्षी पण आमचा मोर्चा मुंबईमध्ये आला होता,
पण माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी शिवछत्रपतींची खोटी शपथ घेऊन आम्हाला फसवाजी यार काढला आणि आज आम्हाला यावर्षी सुद्धा मुंबईला येण्याची पाळी ही मुख्यमंत्री आपल्या शिंदे साहेबांनी आणली. आणि आज माननीय श्री मुख्यमंत्री फडणवीसांना माझी एकच मागणी आहे की मुंबईकरांना आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे काही द्यायचा नाही. फक्त सरकारनं एवढं लक्षात घ्यावं की जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत मराठा एक इंचभरही माग हटणार नाही, हे तुम्ही लक्षात द्यावं. आणि आज म्हणून दादा जरांगे पाटलांनी पाणीचा थेंब सध्या सोडून दिलेला आहे. त्यामुळे जर पाटलांच्या तब्येतीला जर काय बरे वाईट झालं तर याला पूर्णपणे सरकारची पिलावळ आणि सरकार जबाबदारी राहील याची दक्षता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला मी हात जोडून करतो. जय जिजाऊ! जय जिजाऊ! आंदोलन करताय. मी आंदोलन करता अशी मागणी आहे आमची. आम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये आरक्षण लागतंय. पाटलांची तब्येत, मनोज दादा पाटील यांची तब्येत खालावत चाललेली. जर पाटलाच्या तब्येतीला जर काही म्हणजे जीवाला जर काही हानी झाली तर सरकारला सुट्टी नाही. आणि जे आतमधले पिलावळ आहेत का त्यांना अजिबात सुट्टी दिली जाणार नाही. एक मराठा, एक मराठा. नाव तुमचं? कृष्णा शिंदे पाटील, बीड 07. मुंबई गाठताय. मुंबईला याच्यासाठी आलो. मी कुणबी मराठा आहे, पण माझ्या भावांना यांनाही आरक्षण भेटावं यासाठी मी मुंबईमध्ये आलेलो आहे. आणि सरकारनं 2014 पासून आम्हाला 2दा फसवं आरक्षण दिलेलं आहे. एकदा 16% दिलं ते टिकलं नाही, एकदा 10% दिलं ते पण टिकलं नाही. आता आमची एकच मागणी आहे, सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅजेट. मागणी पूर्ण झाली नाही तर काय पुढची भूमिका काय? मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही मुंबई जाम करू. मराठ्याचा इतिहास माहिती आहे सगळ्यांनाच. ठीक आहे, तुमचं नाव? नाना झिरपे. प्रभास गॅजेट हे आमच्या मागण्या पूर्ण करावं सरकारने. आणि जर लवकर पूर्ण नाही केलं तर आम्हाला पुढील पाऊल उचलण्याचा वेळ येऊ देऊ नये ही आमची सरकारला हात जोडून विनंती आहे. आज आमचा माणूस उपोषण करतोय. आज पाणी पण बंद केलं आहे. त्याचं सरकारने जागावं आणि कुठेतरी आम्हाला आरक्षण द्यावं. सगळ्या स्वराज्य अंमलबजावणी करून आम्हाला GR काढून वापस पाठवावे आम्हाला सरकारची विनंती आहे. आणि जर सरकारने असं नाही केलं तर मराठे कुठल्याही डोक्यात जाऊ शकतात. आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलंय मुंबईच्या कानेकोपऱ्यात मराठा पोहोचलेला आहे. आणि जर सरकार जागा नाही झालं तर पूर्ण मुंबई जाम करायची ताकद मराठ्यामध्ये. काहींचं असं देखील म्हणणं आहे की मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. आम्ही कोणालाही त्रास देणार नाहीत. आम्ही मराठा मुंबईमध्ये शांततेच्या पद्धतीने आंदोलन करतो. कोणालाही गालबोट लागणार नाही. कोणाला आमचा 1% त्रास नाही कोणालाच. उलट आम्हाला लोक जाणून बुजून त्रास करतात किंवा टार्गेट करतात मराठा समाजाला. आणि आमच्यामध्ये काही भगवे रुमाला घालून दुसरे कंटक याच्यामध्ये सामील झालेत. हे पण सरकारने थोडीशी जाण ठेवली पाहिजे. काय पुढची भूमिका काय असेल? आरक्षण मिळालंच नाही. आरक्षण जर भेटलं तर आम्ही मुंबई सोडणार नाहीत. आणि आमच्या गाड्या, आमच्या माता मावल्या आणि म्हातारे माणसं सुद्धा गावाकडे येऊ राहिले. आणखी जर असं तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्हाला एक दिवस मुंबईमध्ये प्रत्येक रोडवर मराठा समाज बाटला दिसत. तुमचं नाव? माझं नाव गोविंद मगर. मी बीड जिल्ह्यामधून आलोय. एक मराठा.